वेलकम टू 4 days व्लॉग। आमच्या घराच्या खिडकीतून एक छान गाईचा गोठा दिसतो, जो आता आपल्याला दिसतोय स्क्रीनवरती। तिथे वल्लभ रोज सकाळी उठल्यानंतर छोटी हंबा मोठी हंबा असं म्हणत असतो। छान वाटतं ऐकायला। त्याला ते सांगायचं असतं की मला कळतंय ते आता। आमची अंघोळ सगळं झाल्यानंतर, देवपूजा झाल्यानंतर वल्लभ त्याच्या सायकलची काहीतरी सर्व्हिसिंग करत होता। मी व्हिडिओ काढायला मोबाईल हातात घ्यायच्या आधी वल्लभ छान इकडून तिकडून उड्या मारून खेळत होता, बघत होता इकडे तिकडे। पण जसा मी मोबाईल हातात घेतला व्हिडिओ काढण्यासाठी, तेव्हापासून वल्लभ थोडासा कॉन्शियस व्हायला लागला। त्याच्या हातापायांची हालचाल थोडी कमी व्हायला लागली। एकीकडे बसून असा अनकम्फर्टेबल सारखा थोडा खेळत होता। ऑफकोर्स त्याच्यासाठी नवीन आहे हे सगळं, होतो यूज टू, होईल लवकरच यूज टू। मग त्याचे ओरिजिनल रंग आपल्याला बघायला मिळते। चटाईचा कंटाळा आल्यावर वल्लभचं लक्ष गेलं बस्करकडे। मग आता काय, बस्कर बरोबर मस्ती चालू। अशा वल्लभच्या गप्पा गोष्टी दिवसभर चालू असतात। त्याला नवीनच कळतंय की त्याला बोलता येतं, त्याच्या तोंडातून आवाज येतो असं त्याला नवीनच कळतंय। त्यामुळे तो वेगळे वेगळे आवाज काढून ट्राय करत असतो। हे बघा, सेफ्टीसाठी आम्ही असं लावलेलं आहे आणि आता हा हुशार स्वतःहून काढतो सगळं। काय उपयोग आहे गाईस? तुम्हाला जर असं काही स्ट्रॉंग म्हणजे असं घट्ट बसणारं काही इलेक्ट्रिकल सेफ्टी माहिती असेल तर प्लीज मला शेअर करा। मी हे लोकल शॉपमधनं आणलं होतं, पण आता हा हे काढायला लागलाय, तर आता जास्त स्मार्ट व्हायला लागलाय आमच्यापेक्षा। नको दे। नको तिकडे नको जाऊस। ते हाय, हा हा हाय ते, हा कसं आहे ते, हा ती गाडी अडकली आहे का? अडकली आहे का ती गाडी? नित्सा दीदी काय म्हणली तुला? नित्सा दीदी काय म्हणली तुला? काय म्हणली तुला नित्सा दीदी? या आधीच्या शॉर्ट्स आणि व्लॉग्स मध्ये बघितलं असेलच, ही आहे नित्सा दीदी, आमच्या शेजारीच राहते। ती वल्लभची खूप जास्त बेस्ट फ्रेंड आहे आणि वल्लभचा पण खूप जीव आहे तिच्यावर। तो सारखं तिला माया करतो, हो, पण त्याबरोबरच तिच्याशी प्रचंड भांडतो सुद्धा। तिला कधी कधी चावतो पण। आता पण बघा ती किती छान दाखवतीये काहीतरी वेगळं वेगळं त्याला। वाटेत कन्स्ट्रक्शन साईटवरती आम्हाला दिसली ही मुलगी, जी पाईप मधल्या लिकेजच्या पाण्यात छान खेळत होती सिमेंट आणि वाळूमध्ये, जिला बघून मला खरंच खूप बरं वाटलं। असंच काहीसं गेलंय माझं बालपण, आणि दुर्दैवाने माझ्या मुलाला तसं बालपण अनुभवता येत नाहीये। जाता येता आम्ही बघत होतो की ती कायम त्या आई वडिलांना त्रास दे, खेळ, इकडे फिर तिकडे फिर, छान बालपण एन्जॉय करत होती। मग आला वल्लभचा हक्काचा स्टॉप, जिथे आल्याशिवाय तो अजिबात बिल्डिंग कडे वळत नाही। ते आहे आमच्या सोसायटीचं गार्डन, आणि आज त्यात नित्सा दीदी पण बरोबर होती, त्यामुळे काही विचारायची सोय नाही। त्यांची एक टीम झाली होती आणि आमची एक टीम झाली।
पण त्यानंतर वल्लभचीच टीम जिंकली म्हणायची. आम्ही सगळे खेळ खेळलो, झोका झाला. मग आता घसरगुंडी हे त्यांनी रील्समध्ये बघितलंय की असं उलटं उतरायचं असतं, तेच तो शिकलाय. तोही असाच उलटा उतरतो. मला सुरुवातीला भीती वाटत होती, पण त्याला एकटं खेळता येत होतं. मग आम्ही सीसॉकडे आलो. सीसॉमध्ये आमचं काही जमनाच, कारण वल्लभचं वजन कमी आणि नित्याचं वजन थोडंसं जास्त, त्यामुळे त्यामध्ये मला मध्ये यावं लागलं त्यांच्या. बागेत खेळून खेळून वल्लभ घरी आल्यावर छान जेवून झोपून गेला. असा संपला हा आमचा आजचा दिवस. त्यामुळे जर असेच तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर आमच्या ब्लॉग्सला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां. आणि कमेंट पण करा. मी वाट बघते तुमच्या कमेंट्सची.